बातमी नागपुरात नाही. नागपूरमध्ये गेल्या महिन्यात हिंसाचार झालेला याच हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानच्या घरावर केलेल्या बुलडोझर कारवाई प्रकरणी नागपूर महापालिका आयुक्तांनी हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मंगळवारी कोर्टात शपथपत्र सादर केलं आणि त्यात ही माफी मागितली गेली आहे. नागपूर महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, नगररचना विभाग आणि झोपडपट्टी विभागाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची माहिती नसल्याचा दावा या शपथपत्रात केला गेलाय. नोव्हेंबर 2024च्या आपल्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टानं बुलडोझर कारवाईवरती प्रतिबंध आणलाय. गेल्या महिन्यात नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी फहीम खानला अटक झाली होती. त्यानंतर फहीम खान राहत असलेल्या त्याच्या आईच्या घराला पालिकेनं नोटीस धाडली. याविरोधात फहीम खानच्या आईनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. मात्र कोर्टातल्या सुनावणीपूर्वीच कारवाई करत हे घर पाडलं गेलं. या प्रकरणी हायकोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या अटकेची गरज नसल्याचं कोर्टानं नमूद केलंय. त्याचा जबाब तामिळनाडूमध्ये जाऊनही तुम्ही नोंदवू शकता या शब्दात मुंबई हायकोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं. कामराच्या जीवाला धोका असताना आपण चौकशीला त्यानं स्वतः उपस्थित राहण्याबाबत का सांगताय? कामराच्या जीवाला धोका आहे तर मग आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार का, असा सवालही कोर्टानं उपस्थित केला. कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंबद्दल विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं आणि या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दिली. ही तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे आणि या याचिकेवरती आज सुनावणी पार पडली. आज कोर्टात नेमकं काय झालं? नवरोज सिरवई जे कुणाल कामराचे वकील आहेत त्यांनी म्हटलं की कुणालवरती चुकीचा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी लावलेलं कलमच कायदाबाह्य आहे. राजकीय हस्तक्षेपानं भाषण स्वातंत्र्यावरती अतिक्रमण होत आहे आणि हा एक नवा दहशतवाद आहे. एकनाथ शिंदेंची बदनामी केल्याचा जर दावा आहे तर मग तक्रार मात्र दुसऱ्यानंच दिली आहे. उद्धव ठाकरेंनीही गद्दार म्हणून उल्लेख केला तेव्हा तक्रार दिली गेली नाही. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसांमध्ये होईल अशी सातत्यानं चर्चा आहे. तर आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येण्याचाही अंदाज बांधला जातोय. मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याचा अंदाज व्यक्त होतो. नेमकं काय घडतंय पाहूया याविषयीचा रिपोर्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती असं एकनाथ शिंदेंनी या भेटीनंतर सांगितलं. पण दोन बडे नेते भेटल्यावर त्यांनी हवामानावर चर्चा केली असेल यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. कारण आता मुंबईसह राज्यातील मोठ्या महापालिकांच्या निवडणुकीचे ढग गोळा होऊ लागले. सगळ्याच राजकीय पक्षांकरता मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. कारण मुंबईत मराठी आणि अमराठी मतं अशी सरळ विभागणी आहे. मुंबईत पालिका निवडणुकीत गेल्या 3 दशकात मराठी मतं मोठ्या संख्येनं शिवसेनेनं राखली आहेत. पण राज ठाकरेंच्या मनसेमुळे मराठी मतांमध्ये विभागणी झाली. मात्र उद्धव ठाकरेंनी मुंबईवरची पकड सैल होऊ दिली नव्हती. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मराठी मतांमध्ये पुन्हा हिस्से वाटे होण्याची शक्यता आहे. शिवसेना, उबाठा, मनसे आणि शिवसेना या 3 पक्षांमध्ये मराठी मतं विभागली जाण्याची शक्यता पाहता शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. मुंबई शहरामध्ये, मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये आजही उद्धव ठाकरे यांची ताकद आहे. कारण 20 पैकी 10 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत. त्यांच्याशी लढायचं असताना एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जर वेगवेगळ्या दिशेला असले तर मग त्याच्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण आहे, राज ठाकरेकडे त्यांचं वक्तृत्व आणि युवा वर्ग आहे. मुंबई महापालिकेची 2017 मध्ये शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले होते ते बघूयात. शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 7, सपा 6, MIM 1, अखिल भारतीय सेना 1 आणि अपक्ष 5 उमेदवार निवडून आले होते.
2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मतदारांनी वेगवेगळा कौल दिला. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला. भाजप 15, शिवसेना 6, एनसीपी 1, शिवसेना उबाठा 10, काँग्रेस 3 आणि समाजवादी पार्टीचा 1 उमेदवार निवडून आला होता. तर लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास दर्शवला होता. शिवसेना उबाठाचे 3 तर काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला होता. भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाला होता. एकंदरीतच मुंबईतील मतदारांनी बीएमसी, लोकसभा आणि विधानसभेत केलेल्या मतदानाचा पॅटर्न वेगळा असल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मतदार कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार याची कुणालाच खात्री नाही. त्यामुळे मराठी मतांचं विभाजन टाळण्याकरता राज ठाकरेंना सोबत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. अमरावती विमानतळाचं आज उद्घाटन झालं आणि याच उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं भाष्य केलं. त्यांच्या वक्तव्यातनं त्यांनी आपणही मुख्यमंत्री होतो याची आठवण तर करून दिलीच, शिवाय आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही आमच्यात सारं काही आलबेल आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. महायुतीत 1 पायलट, 2 को पायलट. आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत. महायुतीच्या विमानाचं टेक ऑफ. पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विकासाचं विमान मात्र तेच आहे. अमरावती विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील सरकारची आठवण करून देताना महायुतीच्या विमानाचे पायलट देवेंद्र फडणवीसच आहेत असं सांगितलं. महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते. आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत. खरं तर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर शिंदेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. त्यानंतर सत्तेच्या खुर्चीवरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुर्चीवरूनच शिंदेंची फिरकीही घेतली होती, पण शिंदे काही मागे हटायला तयार नाही. पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाचं विकासाचं विमान मात्र तेच आहे. त्याच गतीने आम्ही पुढे जातोय. इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या 3-4 महिन्यामध्ये पाहतोय. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आल्यानं महायुतीच्या सरकारचा खुंटा बळकट आहे. पण तरीही या सरकारमध्ये सातत्यानं नाराजी नाट्याची चर्चा रंगतेच रंगते. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढाही अजून कायम आहे. सरकार स्थापनेवेळी वजनदार खात्यांवरून नाराजीची चर्चा रंगली होती. अजित पवार शिंदेंमध्ये छुपी स्पर्धा असल्याचं बोललं जातं. तर शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार थेट भाजप पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली होती. इकडं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही तिढा कायम आहे. काही दिवसांपूर्वी एसटी कामगारांच्या पगारावरून सरनाईक आणि दादांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावरच आली. तर अजितदादांच्या अर्थ खात्यात आर्थिक सल्लागाराच्या नियुक्तीची राजकीय वर्तुळात चर्चाही रंगली. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या त्या वक्तव्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. एकीकडे शिंदेंनी फडणवीसांना पायलटची उपमा दिली, तर दुसरीकडे फडणवीसांनी आपल्या भाषणातून जोरदार बूस्टर दिला.
केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है। 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं। महायुतीच्या सरकारला सत्तेत येऊन 4 महिने उलटले, पण या काळात महायुतीतील प्रमुख पक्षात या न त्या कारणावरून धुसफूस सुरूच आहे। त्यावर या प्रमुख नेत्यांनी एक प्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती।